हे बघा, ज्या शेतकऱ्यांना बैल नाही, ट्रॅक्टर नाही किंवा जेमतेम परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा नवीन तंत्र किंवा हे जे नवीन छोटंसं मशीन, याची किंमत फार नाही, पर एक 6-7 हजार रुपये. शिवाय दुसरी असं की ह्या मशीनचं वजन फक्त 1 किलो आणि आपण जे बी टाकणारे ते 1-2 किलो, याप्रमाणे 2-2.5 पावणे 3 किलोपर्यंत सगळं याचं वजन एक माणूस अगदी सहज हातानं लोटू शकतो. आणि मका, गहू, ज्वारी, बाजरी कोणतंही धान्य हातानं टोकण्यापेक्षा हे स्वयंचलित यंत्र एक 6 इंचावर हे टोकन पद्धतीनं काम करतं आहे. हे आता ही मका लागवड चालू आहे, म्हणजे विज्ञान इतकं काही पुढं गेलं आहे की हे बघा, अगदी आपल्याकडून तरी एखादा दाणा कमी जास्त होतो, काही चुकतं आहे, पण 6-6 इंचावर हे फक्त एकच दाणा एका वेळेला जातो. हे असं हे टोकन यंत्र, याची किंमत फक्त बाजारात 6,000 रुपये. कारण हे प्लास्टिक आहे आणि खालून याला स्प्रिंग आहे. याचं वजन आहे सगळं 1 किलोपेक्षाही कमी आहे. हे आहे टोकन यंत्र. मका, गहू, भुईमूग, ज्वारी, बाजरी सगळं कोणतंही धान्य हे लावण्यासाठी जसं आपल्याला धान्य लावायचं लागण करायची, तशी त्याला आतमध्ये ॲडजस्ट करण्याची पद्धत आहे. ती आपण त्या बियाण्याप्रमाणे करू शकतो. साधारण एक माणूस, एक मजूर एका दिवसात 1 एकर इतकं शेत रान घेऊ शकतो. म्हणजे एक माणूस कमीत कमी 10 माणसांचं काम करतो आहे. हे असं छोटं आणि खूप मोठं काम करणारं हे एक टोकन यंत्र आहे. ठीक, धन्यवाद.